आज मी आपल्यासोबत तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊसूद आंबा खोबऱ्याची बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे. जी बर्फी बनवायला खूप सोपी आहे. प्रमाण ही एकदम योग्य प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे. तर एकदा नक्कीच बनवून पहा. मस्त अशी तोंडात टाकताच विरघळते आणि साहित्यही खूप कमी लागतं. तर एकदा नक्की बनवून पहा. जबरदस्त टेस्टी अशी ही आंबा खोबऱ्याची बर्फी. तर यासाठी लागणार आहे नारळ आणि आंबे. तर एक मध्यम आकार असा नारळ घेतलेला आहे. सोबतच ही जे खोबरं असतं ना, ओला खोबऱ्याचंच बर्फी छान लागते. आणि त्यानंतर इथे 2 आंबे घेतलेले आहेत, हापूस आंबे आहेत. आता हे आंबे आणि खोबरं आपल्याला बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर मी काय करणार आहे, हे नारळ फोडून याचे छोटे छोटे पीसेस करून घेते. तर हे बघा, खोबऱ्याचे आपण छोटे छोटे पीसेस करून घेतलेत आणि वरचा जो ब्राऊन भाग असतो ना, तो काढून टाकायचा. नाहीतर काय होतं, बर्फीची आपली टेस्ट कलर बिघडतो. आणि आंब्याचेही छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. आता मिक्सर जार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे खोबरं बारीक आधी वाटून घेऊया. पाणी घालायचं नाही, थोडंसं असं दरदरीत वाटून घेऊया. त्यानंतर बाकीचं यामध्ये साहित्य ॲड करू शकतो. तर बघा, पाणी वगैरे न घालताच आपण हे थोडंसं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत आंब्याच्या फोडी. म्हणजे काय होईल, आंब्याच्या फोडीमुळे हे खोबरं जे आहे एकदम बारीक वाटलं जाईल. कारण हे सुकं असताना जास्त यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही घातलेलं आहे, त्यामुळे ते एकदम बारीक असं वाटलं जात नाही. तर आंब्याच्या फोडी मी थोड्या घातलेल्या आहे. थोड्या थोड्या करून यामध्ये मिक्स करत जायचं आणि हे बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे. आता हे खोबरं आणि आंबा वाटून झाल्यानंतर आपल्याला वळायचं आहे गॅसकडे. तर गॅसवरती ना मी एक पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपण घेणार आहोत थोडंसं तूप. तर 1 चमचा इथे तूप घेतलेलं आहे. तुपामुळे काय होतं, आपल्या बर्फीला चकाकीही छान येते आणि टेस्टही चांगली लागते. त्यामुळे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. आता हे तूप व्यवस्थित असं पॅनवरती पसरवून घ्यायचं आणि हा जे आपण खोबरं आणि आंबा वाटून घेतला होता ते सर्व यामध्ये घालायचं आहे. आणि गॅस एकदम कमी ठेवायची बरं का. आणि कमी गॅसवरती आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. 1-2 मिनटं आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, खोबऱ्यामधला जो ओलसरपणा असतो ना, तोही कमी होतो आणि आंबाही चांगला असला तुपामध्ये परतला जातो. त्यामुळे आपली बर्फी लवकर होते. अजून यामध्ये आपण साखर वगैरे काहीच घातलेली नाही आहे. त्यामुळे आधी फक्त असं 2 मिनटं मस्त असं परतून घ्यायचं. यामुळे लक्षात ठेवा, बर्फी लवकर होते. कारण जर साखर घातली ना, तर मग पाणी सुटतं लवकर आणि मग बर्फी व्हायला टाईम लागते. त्यानंतर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. आता आंबा किती गोड आहे यावरती तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असतं. हा आंबा थोडा जास्त गोड होता, त्यामुळे मी अर्धा कप साखर घातलेली आहे. 1 नारळ आणि 2 आंब्यासाठी मी अर्धा कप साखर घातलेली आहे. तुम्ही थोडी आधी साखर घालून बघा, थोडं टेस्ट करून बघा. तुम्हाला जर असं वाटलं की गोड कमी आहे, तर थोडी साखर मग तुम्ही वाढवू शकता. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता, साखरेमुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता इथे ना आपली बर्फी अजून टेस्टी होण्यासाठी मी मिल्क पावडर घालते. तर 2 चमचे मिल्क पावडर घालते. मिल्क पावडरमुळे काय होतं, बर्फीला मस्त अशी माव्यासारखी टेस्ट येते. कारण जर तुम्ही मिल्क पावडरऐवजी दूध घातलात ना, तर मग बर्फी व्हायला खूप टाईम लागतो ते दूध आटेपर्यंत. त्यापेक्षा ही साधी सोपी पद्धत आहे. मिल्क पावडर घालायची. 10-10 रुपयाचे पाउचेस येतात. आज आरामात कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाते. ते एक पॅकेट 10 रुपयाची घातलात ना, तरी बर्फी टेस्टी होते. किंवा नाही तुम्हाला आवडत असेल, नाही घातलात तरी चालेल. ते बघा, साखरेमुळे आता थोडंसं पाणी ओलसर झालेलं आहे. तर प्रत्येक वेळी असं मस्त असं पॅनमध्ये पसरवून आपण हे चांगलं असं घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅस थोडीशी वाढवलेली आहे, म्हणजे एकदम मीडियम पण नाही केलेली आहे. मीडियमपेक्षा थोडीशीच कमी ठेवलेली आहे. आणि छान असं आपण हे मिक्स करून घेऊन चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर दूध न वापरल्यामुळे काय होतं, बर्फी व्हायला लवकर मदत होते. आता हे इथे मी मध्ये मिक्स करत आहे बघा, असं चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. थोडा गोळ्यासारखं होत आलेलं आहे, घट्ट झालेलं आहे. अजून आपल्याला व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे किती घट्ट करायचं आहे, मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि बर्फी होत असताना ना, खरंच खूप टेस्टी असा सुगंध येतो. आता इथे तुम्ही वेलची पावडरही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. मी फक्त आंब्याचा फ्लेवरसाठी, ओरिजिनल टेस्टसाठी मी इथे वेलची पावडर घालत नाही आहे. तर बघा, पहिल्यापेक्षा हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे. प्रत्येक वेळी काय करायचं आहे, तळापासून छान असं मिक्स करत यायचं, नाही तर काय होईल, तळायला लागेल. तर आता हे बघा, मस्त घट्ट झाल्यानंतर काय करायचं, एक चमचा घ्यायचा, सोबा करून बघायचा. चमचा उभा राहिला म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस करूया बंद
आणि आपल्याला काय करायचं, हे पॅनमध्ये मिश्रण असं पसरवून ठेवायचं. म्हणजे काय होतं, व्यवस्थित थंड होतं तोपर्यंत. आणि आपल्याला एक पुढे काम करायचं आहे तोपर्यंत एक परात किंवा प्लेट घ्यायची, त्याला तूप लावून घ्यायचं. तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण आपण आता काढून घ्यायचं. 5 मिनटं हलकंसं थंड करायचं, जास्त एकदम आपल्याला कोमट वगैरे करायचं नाही. आपण हे तूप वगैरे लावेपर्यंत ते 5 मिनटं होऊन जातात. तर आता हे मिश्रण आपण एक ताटामध्ये काढून घेऊया आणि छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला बर्फी किती जाड पातळ हवी त्यानुसार तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊ शकता. तर चमच्याच्या साहाय्याने अलगद ह्याला असं व्यवस्थित पसरवून छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता तुमचा जर हा मी स्पॅच्युला वापरते, त्याने कसं व्यवस्थित पसरवता येतं. स्पॅच्युला नसेल तर काय करायचं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याने पसरवू शकता. म्हणजे काय होतं, चिकटणार नाही. हे बघा, व्यवस्थित असं पसरवून घेते. या पद्धतीने जर तुम्ही आंबा बर्फी बनवलात ना, तर खरंच खूप टेस्टी होते. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. 1 चमचा तूप घातल्यामुळे बघू शकता बर्फीला कशी मस्त चकाकी आलेली आहे. मस्त अशी बर्फी सेट होते. तर व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर याला आपल्याला रूम टेम्परेचरवरती 2-3 तास आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. किंवा जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. अर्धा ते 1 तासामध्ये बर्फी मस्त सेट होते. आता इथे तुम्ही प्लेन ही बर्फी ठेवू शकता, की मी जसं बदामाचे तुकडे लावते, छोटे छोटे कट करून घेतलेले ते लावते, तसंही लावू शकता. त्यामुळे बर्फी दिसायला खूप सुंदर दिसते. किंवा प्लेनही तुम्ही ठेवू शकता, हे तुमच्यावरती. किंवा तुम्ही बदामाऐवजी पिस्ता वगैरेही लावू शकता. हलकं चमच्याने असं दाबून घ्यायचं. म्हणजे काय होतं, बर्फीमध्येही मस्त असं आतमध्ये व्यवस्थित चिकटले जातात. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा निघत नाही. आता याला मी असंच बाहेर ठेवून देते थोडा वेळ झाकून. बर्फी मस्त सेट होते. तर आता आपण चेक करूया. 3 ते 4 तास ठेवली होती मी बर्फी. तर बघू शकता मस्त अशी बर्फी सेट झालेली आहे. आता याचे पीसेस कट करून घेऊया. आता पीसेस ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे कट करून घेऊ शकता. आता मी मध्यम आकाराचे चौकोनी पीसेस करून घेणार आहे. तर बघू शकता पीसेस करताना तुम्हाला समजलं असेल की ती मऊसूद अशी आपली ही बर्फी झालेली आहे. बर्फी कडकही बनवतात, पण ही मऊसूद जेव्हा बर्फी आपण बनवतो ना, खरंच तोंडात टाकताच विरघळणारी असं रसरशीत लागते, जी खाण्यासाठी असं एकदम जबरदस्त लागते. तुम्हाला असं वाटेल की खरंच आंबा खाते. एवढी जबरदस्त अशी हे आंबा बर्फी लागते, कारण तोंडात टाकताच विरघळते आणि मन तृप्त होतं. खरंच एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही बघू शकता बर्फी किती मऊसूद अशी झालेली आहे आणि दिसायला जेवढी सुंदर आहे ना, तेवढीच चवीला ही अप्रतिम झालेली. एकदम तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊसूद अशी आंबा खोबऱ्याची बर्फी नक्की बनवा आणि मला सांगायचं आहे बरं का.